तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, येत्या काही तासांमध्येच आपल्याला पुढील 3 ते 4 तासांमध्ये राज्याच्या अनेक ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। राज्याच्या अनेक ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील पाहायला मिळेल, ढगफुटी देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच राज्यात नेमकं कोणकोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस होणार, तर कोणत्या भागात पावसाचा जोर कमी असणार, याविषयीची संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तसेच तुमचा जिल्हा आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे त्या भागाचा अंदाज देखील तुम्हाला सांगण्यात येईल। फक्त तुम्ही व्हिडिओला एक लाईक केलं पाहिजे, चॅनलला सबस्क्राइब केलं पाहिजे, तरच तुम्हाला तुमचा अंदाज देखील भेटत असतो, त्यामुळे हे देखील लक्षात घ्या। तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला कोकणपट्टीत जर बघितलं तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली या सर्वच भागांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस, आपल्याला पावसाची संततधार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। तसेच अतिवृष्टी जर बघितलं तर आपल्याला गुजरातच्या भागामध्ये, वसई विरारच्या भागामध्ये, नाशिकचा काही भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। तसेच विदर्भात जर पाहिलं तर अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या सर्वच विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला जोराचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तसेच मराठवाड्यात जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या मराठवाड्यातील सर्वच भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळेल। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला अहिल्यानगर, सातारा, सांगली, पुणे, दौंड, बारामती, फलटण, सातारा, वडूज, विटा, कराड, जत, इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर या सर्वच भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या ठिकाणी आपल्याला पावसाचा येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात आपल्याला जोरदार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, राज्यात पुढील 5 ते 6 दिवस आणखीन आपल्याला जोरदार स्वरूपाचं पावसाचं वातावरण पाहायला मिळणार आहे। आपल्याला राज्यात उद्यापासून देखील अजून पावसाचं वातावरण वाढत जाताना पाहायला मिळते। पावसाचं प्रमाण उद्यापासून देखील जास्त प्रमाणात वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतंय।